साबुदाणा पापड बनवताना साबुदाणे भिजवावे लागतात, पण आज आपण साबुदाणा न भिजवता किंवा पापड न लाटता एकदम काचेसारखे दिसणारे उपवासाचे साबुदाणा पापड बनवणार आहोत. उपवासाचे हे साबुदाणा पापड एकदम चविष्ट लागतात आणि उपवासाच्या वेळीच तुम्ही हवे तेव्हा हे तळून खाऊ शकता. साधारण 1 ते 1.5 वर्ष हे पापड आरामात टिकतात. घरात उपलब्ध असलेल्या फक्त 3 साहित्यांमधून हे पापड तयार होतात आणि हे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात, त्याचबरोबर खुसखुशीत सुद्धा होतात. अशाच वाळवणीच्या बऱ्याच रेसिपीज मी माझ्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत, तर त्या जाऊन नक्की चेक करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पापड बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे पाणी गरम करायला ठेवणार आहोत. एका कढाईमध्ये 6 कप पाणी घालायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचं आहे. 1 कप साबुदाणा घेणार आहोत, त्यासाठी 6 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यातच चवीनुसार मीठ सुद्धा घालूया. जर अंदाज कळत नसेल तर नंतर सुद्धा मीठ तुम्ही घालू शकता. तर आता इथे मी 1 कप जाडवाला साबुदाणा घेतलेला आहे, तुम्ही बारीक सुद्धा घेऊ शकता. आता या साबुदाण्याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण साबुदाणा भिजवणार नाही आहोत, डायरेक्टच या साबुदाण्याचे पापड आपण तयार करणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पिठामध्ये दळून घ्यायचं आहे. दळून झाल्यानंतर एका ताटामध्ये चाळणी ठेवायची आणि त्यात हे वाटलेलं पीठ घालायचं आणि चाळून घ्यायचं. साबुदाण्याचे पापड बनवताना हे पीठ बारीक असलं पाहिजे, त्यात अख्खे दाणे नको साबुदाण्याचे, त्यामुळे आपण इथे चाळून घेतो. साबुदाण्याचं पीठ चाळल्यानंतर बारीक पीठ ताटामध्ये पडलेलं आहे आणि जाडसर साबुदाण्याचे दाणे चाळणीमध्येच राहिलेले आहेत. आता हे साबुदाण्याचे जाडसर दाणे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि बारीक वाटून घ्यायचे. त्यानंतर ते सुद्धा पीठ चाळणीने चाळून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने सर्व पीठ मी बारीक असं इथे दळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. साबुदाणा आपण इथे भिजवणार नाही आहोत, त्यासाठी मी इथे 3 कप पाणी घालणार आहे. ज्या कपने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच कपने आपल्याला 3 कप पाणी घालायचं आहे. सर्वात अगोदर मी 2 कप पाणी घालून घेणार आहे, त्यानंतर मी 1 कप घालणार आहे. तर इथे साबुदाण्यामध्ये गुठळ्या न व्हाव्या त्यासाठी आपण पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेणार आहोत. तर इथे 3रा कप पण मी इथे पाणी घातलेलं आहे. तर छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे गरम पाण्यामध्ये घालताना त्यात पटकन गुठळ्या तयार होणार नाहीत. जर आपण डायरेक्ट गरम पाण्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातलं तर त्यात गुठळ्या तयार होतील, ते चांगलं एकजीव होणार नाही. त्यासाठी इथे मी साबुदाण्याचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी जवळजवळ 6 कप 1 कप साबुदाण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि 3 कप आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये पाणी घातलेलं आहे. म्हणजेच इथे आपण पूर्ण 9 कप पाण्याचा वापर केलेला आहे. जर तुम्ही साबुदाणा भिजवत असाल तर 7 कप पाण्याचं प्रमाण योग्य आहे. पण इथे आपण साबुदाणा भिजवत नाहीये, त्यामुळे पीठ चांगलं शिजायला पाहिजे, त्यासाठी मी इथे एक्स्ट्रा 2 कप पाणी घातलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर जे मिक्स केलेलं साबुदाण्याचं पीठ होतं ते आपण इथे कढईमध्ये घातलेलं आहे. आता आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर हे मिश्रण जे आहे ते सतत हलवत राहायचं आहे. खाली लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आणि तोपर्यंत अशा पद्धतीनेच हलवत राहायचं जोपर्यंत हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होत नाही. तर इथे हे मिश्रण मिक्स करत असताना थोडा फेसाळ पदार्थ यात येईल, तर तुम्हाला पळीच्या साहाय्याने हळूहळू ते फेसाळ पदार्थ काढून घ्यायचा आहे. या मिश्रणामधलं थोडं पाणी आटलं आणि हे मिश्रण थोडं घट्ट व्हायला आलं की इथे आपण क्रश केलेली मिरची घालूया. तुमच्या आवडीनुसार घाला. इथे मी 4 मिरच्या क्रश करून घातलेल्या आहेत. या मिश्रणामधलं अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आटलेलं आहे आणि मला घट्ट वाटतंय मिश्रण, तर ह्याच वेळी मी एका प्लेटवर हे चेक करून बघणार आहे. ताटावर हे मिश्रण घातल्यानंतर थोडं मिश्रण पसरून ते स्थिर होतंय, ताटाच्या पूर्ण खाली जात नाहीये, म्हणजे हे मिश्रण बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. तरी सुद्धा 2-3 मिनिट मी अजून याला अशाच पद्धतीने हलवून घेणार आहे. उपवासाला जिरे खात असाल तर हे मिश्रण पूर्णपणे तयार व्हायला आल्यावर ह्यात तुम्ही जिरे सुद्धा घालू शकता. त्याचबरोबर हे मिश्रण तयार करताना तुम्हाला जाडबुडाची कढई वापरायची आहे, म्हणजे हे मिश्रण पटकन खाली लागणार नाही. मिठाचा इथे तुम्ही जपून वापर करा, कारण हे मिश्रण बनवताना मिठाचा आपल्याला अंदाज येत नाही आणि मीठ जास्त होऊन जातं. त्यामुळे मिठाचा अंदाज येत नसेल तर हे मिश्रण पूर्णपणे तयार झाल्यानंतर ह्यामध्ये मीठ घाला आणि कमीच प्रमाणात मीठ घाला, कारण हे पापड सुकल्यानंतर त्यात मिठाचं प्रमाण वाढतं. पुन्हा 2 ते 3 मिनिट हे मिश्रण हलवून झाल्यानंतर मी गॅस बंद करून झाकण देऊन 5 मिनिटसाठी तसंच ठेवून दिलं. त्यामुळे मिश्रण आतून छान वाफवून निघतं. 5 मिनिट नंतर हे मिश्रण थोडं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याला हलकंसं थंड करून घ्यायचं. पूर्ण थंड करायचं नाही, थोडं हलकं थंड करून घेतलं की हे पीठ जे आहे मिश्रण छान सेट होतं आणि पापड व्यवस्थित पडतात, असे ते जास्त पसरत नाही.
फक्त कढईमध्ये उरलेलं पीठ झाकून ठेवायचं. जर बाकीचे पापड काढता काढता जर ते पीठ थंड झालं तर पापड व्यवस्थित होणार नाहीत, कारण आपल्याला पापडाचं पीठ हलकं गरम हवंय, थंड नकोय. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका स्वच्छ प्लास्टिकच्या शीटवर हे थोडं थोडं पळीच्या साहाय्याने मिश्रण घालून पापड तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे पापडाचं मिश्रण घातलं की ते आपल्याला पसरवायची पण गरज लागत नाही, आपोआप ते पापड तयार होतात. एकदम पातळ पापड तयार न करता थोडे जाडजाडच पापड तयार करायचे आहेत. सर्व पापड तयार करून झाल्यानंतर ऊन असेल तर 2 दिवस उन्हामध्ये किंवा घरामध्येच फॅन खाली 2 दिवस सुकवून घ्यायचे आणि असे काचेसारखे ट्रान्सपरंट असे हे पापड तयार होतात. 1 कप साबुदाण्यापासून 80 ते 90 पापड इथे तयार झालेले आहेत. तर इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात हे पापड तळून घेऊया. तर पापड घातल्यानंतर छान दुप्पट तिप्पट फुललेला आहे आणि एकदम खुसखुशीत पांढरा शुभ्र साबुदाण्याचा हा उपवासाचा पापड तयार झालेला आहे. उपवासालाच नाही तर असं कोणत्याही वेळी तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता. लहान मुलांना सुद्धा द्याल तर ते आवडीने खातील, इतके चविष्ट लागतात. जर हे पापड तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष चांगले टिकवायचे असतील तर 1 दिवस जरी तुम्ही घरात सुकवलं तर दुसऱ्या दिवशी एकदा तरी ह्याला ऊन द्या, उन्हामध्ये सुकवा, म्हणजे हे पापड चांगले जास्त काळ टिकतील. आणि पापड सुकल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. तर अशा पद्धतीने साबुदाणा न भिजवता घरात उपलब्ध असलेल्या 3 साहित्यांपासूनच हे उपवासाचे पापड तयार झालेले आहेत. छान दुप्पट फुलतात आणि खुसखुशीत सुद्धा तयार झालेले आहेत. उपवासाचे पापड आवडले असतील तर सबस्क्राईब नक्की करा.